रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यासाठी आज आलेलो आहे. तर ही एक 75 वर्षाची महिला होती. तिचं अगोदर म्हणजे आमच्याकडे येण्याच्या अगोदर 3 ठिकाणी 3 वेळा तिची ऑपरेशन झालेली होती. तर त्यावेळेला त्यांचा जे हर्नियाची साईज होती ती फार मोठी होती. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जे एक्सपर्टीज लागतं ते ह्याच्यामध्ये आपण जेव्हा ते आम्ही त्याला कॉम्प्लेक्स सर्जरीज म्हणतो, त्याच्यामध्ये पूर्ण ॲब्डॉमिनल वॉल म्हणजे पूर्ण पोटाची जी ठेवण असते आणि आतमध्ये ज्या भिंती असतात आणि जे स्नायू असतात त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णच्या पूर्ण रिकन्स्ट्रक्शन करावं लागतं. म्हणजे ह्या बाबतीत काय होतं, या महिलेला जवळजवळ जसं सरांनी सांगितलं की जवळजवळ ती 8-9 महिन्याची प्रेग्नंट लेडी असं दिसत होतं. म्हणजे तिचे जवळजवळ पूर्णच्या पूर्ण आतड्या ज्या होत्या पोटाच्या बाहेर होत्या. म्हणजे स्नायू जे होते ते पूर्ण साईडला आलेले होते, पूर्ण बाजूला गेलेले होते आणि जे आतड्या होत्या ते पूर्ण पोटाच्या बाहेर होत्या. म्हणजे आपण समजा तिचा फोटो जरी घेतला बाजूने, त्याच्या ते नंतर पीपीटी मध्ये तुम्हाला दाखवलं जाईल, त्याच्यामध्ये समजेल तुम्हाला जो पोटाचा घेर होता तो जवळजवळ एक 9 महिन्याच्या प्रेग्नंट लेडी सारखा होता. म्हणजे आतड्या ज्या होत्या ते नॉर्मली स्नायूच्या मागे असतात, यांची हिच्या ज्या आतड्या होत्या त्या पूर्णच्या पूर्ण स्नायूच्या बाहेर पडलेल्या होत्या. आणि आतड्या ज्या होत्या फक्त त्याला कव्हरिंग जे होतं फक्त चामडीचं होतं, म्हणजे फक्त स्किन कव्हर होतं, त्याच्या आतमध्ये स्नायू नव्हतेच. आपले नाही तर आपले 4 थर असतात पोटाचे, त्याच्या मागे आपले आतडे लपलेले असतात, त्याच्यासाठी त्याचं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं. पण यांचं काय होतं की ते पूर्ण जे हर्निया झाल्या कारणाने ते स्नायू बाजूला गेलेले होते आणि ते पूर्णच्या पूर्ण आतड्या स्नायूच्या पुढे येऊन फक्त त्याच्या वरती चामडीचं कव्हरिंग होतं. तर अशा केसेस मध्ये काय होतं, त्याचा जो मधला जो डिफेक्ट होता म्हणजे गॅप असतो तो जवळजवळ 18 ते 20 सेंटीमीटरचा गॅप होता. तुम्ही विचार करा, एवढा मोठा गॅप आहे मध्ये आणि या आतड्या ज्या होत्या ते सगळ्या बाहेर आहेत. आता हा जो घेर आहे, पोटाचा जो घेर आहे, बाजूचे जे स्नायू आहेत ते 18 सेंटीमीटर त्याला मध्ये आणण्यासाठी त्याला फार कॉम्प्लेक्स सर्जरीज लागतात. आपण नुसते असे त्याला ओढून ताणून आपण मध्ये त्याला आणू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला एक वेगळं ॲब्डॉमिनल रिकन्स्ट्रक्शन करावं लागतं. म्हणजे स्नायू त्याचे जे 4 थर आहेत त्याच्या आतमध्ये जाऊन आपल्याला पूर्ण ते मोबिलाइज करावं लागतात. म्हणजे एका ठिकाणी दोन्ही साईडला जाऊन आपल्याला ते एकावरती एक असं जाऊन हळू एका ठिकाणी कट करून त्याला एक वेगळ्या प्रकारची टेक्निक यूज करून त्याला आपण मध्ये आणू शकतो. हे आपल्याला 18 सेंटीमीटरची जी गॅप भरायची असते ती दोन्ही साईडला आपण जेव्हा मोबिलाइज करणार, म्हणजे दोन्ही साईडला आपण जेव्हा डिसेक्शन करतो तेव्हा ती स्नायू आपण मध्यभागी आणू शकतो आणि हे जास्त महत्वाचं असतं. ह्याच्यामध्ये दुसरा जो प्रॉब्लेम आहे, जेव्हा ते आतड्या, आता ह्या पेशंटला अशी सवय झाली आहे की स्नायूच्या बाहेर सगळ्या आतड्या आहेत. त्याचं या वेळेला आपण जेव्हा ऑपरेशन करतो आणि जेव्हा आतड्या आपण आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हा जो प्रेशर डेव्हलप होतो तो पूर्ण फुफ्फुसावरती येऊ शकतो. वरचं जे आतमध्ये डायफ्राम असतो त्याच्यावरती प्रेशर येतो, ज्याच्या कारणाने पेशंटला श्वासोश्वासाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला या पेशंटला तयार करावं लागतं अगोदर. म्हणजे पोटाची घेर किंवा स्नायू आतमध्ये रिलॅक्स करण्यासाठी आपल्याला वेगळी एक प्रकारची टेक्निक लागते. त्यासाठी आपण ह्या पेशंटला 2 वेळा आपण त्याला अगोदर ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन त्या स्नायूला सवय करण्यासाठी किंवा त्या स्नायूला रिलॅक्स करण्यासाठी वेगळ्या प्रकारची इंजेक्शन दिली, जे जवळजवळ 50,000ची पण इंजेक्शन एक वेळेला वापरली गेली, त्याच्या कारणाने त्याचे स्नायू पूर्णच्या पूर्ण रिलॅक्स झाले. आणि त्या पेशंटला त्या स्नायूची किंवा त्या पूर्ण त्या घरामध्ये राहण्याची, त्या आतड्यांना सवय करण्यासाठी हे सगळं पहिली प्लॅनिंग असतं. आपण डायरेक्टली आतड्या आतमध्ये टाकून स्नायू वरती बंद नाही करू शकत. एक तर म्हणजे ते पॉसिबलच नाही एवढा वेळ येणं, आणि दुसरं म्हणजे जरी ते आला तरी ते फुफ्फुसावरती प्रेशर येऊ शकतो, पेशंटला श्वासोश्वासाचा प्रॉब्लेम येऊ शकतो, पेशंट आयसीयूला जाऊ शकते. अशा ह्या कारणांमुळे आपल्याला त्याला आपण एक प्रकारचे निमोपेरिटोनियम म्हणतो, म्हणजे पोटामध्ये थोडासा गॅस भरून पेशंटचे ॲब्डॉमेन रिलॅक्स करून आतमध्ये इंजेक्शन देऊन आपल्याला ते स्नायू आतमध्ये रिलॅक्स करतो, ज्याच्या कारणाने पेशंटला स्पेस तेवढी तयार होते. असं आपण 2 वेळा केलं. त्याच्यानंतर मग 3ऱ्या स्टेजला आपण तिला ऑपरेशनसाठी घेतलं, जेव्हा आपण फायनल ऑपरेशन केलं, ज्याच्या
ज्या केसमध्ये आपल्याला पूर्णच्या पूर्ण स्नायू दोन्ही साईडचे मोबिलाइज करून मध्यभागी आपण आणू शकलो आणि आतड्या पूर्णच्या पूर्ण आतमध्ये टाकू शकलो. त्याच्यासाठी आपण पूर्ण मोठी एक जाळी टाकली आतमध्ये आणि आतमध्ये स्नायूला पूर्ण स्टिच करून घेतले. त्याच्या कारणाने पूर्णच्या पूर्ण जी हर्निया आहे ते आतमध्ये गेला आणि त्याच्यानंतर स्नायूला वरती त्याला आवरण दिली. त्याच्यानंतर मग स्किन क्लोज झाला. पेशंट आपल्याकडे 5-6 दिवस होती. त्याच्यानंतर पेशंटला आपण डिस्चार्ज केलं 5-6 दिवसानंतर. 15 दिवसानंतर त्याचे टाके काढण्यात आले. पेशंट आता एकदम खुश आहे. पेशंट आता सगळं नॉर्मल काम जे तिचं घरचं करत होते ते सगळं आता तिचं नॉर्मल काम करायला चालू केलेलं आहे. ते फक्त आपण डबल बेल्ट आपण ऍडवाइस करतो जेणेकरून ते परत स्नायूवरती ताण येणार नाही आणि ते सवय व्हायला थोडासा वेळ लागतो. 1-1.5 महिन्यासाठी पेशंटला बेल्ट घालावा लागतो. बाकी पेशंटला नॉर्मल रुटीन सगळं काम करायला आता काहीच हरकत नाही. त्याच्यामुळे आता पेशंट खुश आहे. फक्त आपण पेशंटला थोडी रिक्वेस्ट केलेली पण पेशंट आता कुठल्या काही कारणामुळे ते येऊ शकले नाही. पण नाहीतर आपण पेशंटला पण आणलं असतं म्हणजे तुम्हाला ऍटलिस्ट प्रत्यक्षात दिसलं असतं आणि तुम्ही पण त्यांना प्रश्न विचारू शकले असते. पण अशी ही आमची केस होती. स्पेशल केस आहे कारण ही असले केसेस जसं मी सांगितले की 2 वेळेला त्याची अगोदर ऑपरेशन झालेली आहे आणि आपण इथे 3ऱ्या वेळेला आपण केली 4थ्या वेळेला आपण केली तेव्हा ते पेशंटला एकदमच्या एकदम नॉर्मल झालेले आणि या पेशंटला जसं आपण जाई लावली आहे ह्याच्यामध्ये कधीही परत रिकरंट पण होण्याचे चान्सेस नाही आहेत कारण आपण हे एवढा प्लॅन करून केलेली आहे. असे केसेस फार रेअर असतात. खूप ठिकाणी होत नाहीत केसेस. ही स्पेशल केस आहे. त्याच्यामुळे म्हटलं आम्ही तुम्हाला सांगून म्हणजे दाखवणं आमचं काम होतं. त्याच्यामुळे म्हटलं ही केस एक स्पेशल होती म्हणून तुमच्यासाठी ती आपण प्रेझेंट करतोय. काफी अपडेट्स चल रहे हैं मेडिकवर हॉस्पिटल्स में. अभी तक जो भी हमने मेडिकल अपडेट्स दिए हैं दैट इज रिगार्डिंग दैट क्या हम लोग लाइफस्टाइल प्रिवेंशन के एस्पेक्ट में बात किए हैं. मतलब शुरुआत में जब हमको लगा कि हमको ट्रॉमा यूनिट यहाँ पे एस्टेब्लिश करना चाहिए हमने ट्रॉमा यूनिट एस्टेब्लिश किया. उसके बाद में जब हमको लगा कि स्ट्रोक यूनिट एस्टेब्लिश करना चाहिए तो हमने स्ट्रोक यूनिट एस्टेब्लिश किया. तभी सभी मीडिया फ्रेंड्स की साथ में रह के हमने पब्लिक को समझाया स्ट्रोक कितना इम्पोर्टेंट है और लोगों को कहाँ जाना चाहिए, कौन सी जगह पे ट्रीटमेंट लेनी चाहिए. देन वी हैव आल्सो थॉट अपॉन दैट कि ऑप्थेल्मोलॉजी डिपार्टमेंट भी हमारे लिए उतना इम्पोर्टेंट है. एंड लास्ट में जैसे हम लोग ओबेसिटी क्लिनिक जब लॉन्च किया तभी भी बताया कि ओबेसिटी क्लिनिक सो प्रिवेंशन एंड दी मेजर स्पेशलिटीज के फोकस करते हुए काम किए. आज मेडिकवर हॉस्पिटल्स आप लोगों को स्पेशली इसलिए बुलाया है बिकॉज जो आगे हमने काम किया कि हम करने वाले हैं. आज हम लोग मिल रहे हैं कि हमने ऑलरेडी काम किया जिसकी वजह से पेशेंट्स को फायदा हुआ. एंड ऐसी सर्जरीज जो रेयर सर्जरीज में आती हैं और जिसका लोगों में अवेयरनेस आए इसके लिए हमने आज आप लोगों को इन्वाइट किया है. मेडिकल हॉस्पिटल इज ऑलवेज इन फोरफ्रंट while creating the awareness as well as establishing the clinical practices. So जैसे लास्ट टाइम हम लोग मिले थे हमने कार्डियक के अंदर नए मुकाम फर्स्ट इन महाराष्ट्र फर्स्ट इन नवी मुंबई जैसे केसेस करके आपको बताया कि हमने अच्छा काम किया है और हम आशा रखते हैं कि आप हमारा जो ये काम हो रहा है वो आप लोगों तक पहुंचाएं. लोगों तक पहुंचाने का 2 तरीका है कि एक राइट जगह पे हमारे नवी मुंबई में और महाराष्ट्र में जो लोग रहते हैं वो राइट जगह पे पहुंचे और उनका सर्जिकल और एनी इंटरवेंशनल वर्क करवाए. वो हमारा मेन काम है. इसके लिए 3 चीज बड़ी इंपॉर्टेंट होती है जो मेडिकवर के पास है. 1 है एक्सपर्टाइज. सो जैसे एक्सपीरियंस टीम ऑफ डॉक्टर्स होना वो बड़ा इंपॉर्टेंट पार्ट हो जाता है. मैं कुछ भी इक्विपमेंट एंड इंफ्रास्ट्रक्चर क्रिएट कर दूंगा मगर जो करने वाले डॉक्टर्स है वो बड़े इंपॉर्टेंट होते हैं. सो वो एक इंपॉर्टेंट पार्ट होता है. सेकंड द इंफ्रास्ट्रक्चर. तो जहाँ पे मल्टी स्पेशलिटीज का अप्रोच होने की वजह से काफी कुछ काम यहीं पे हो सकता है. बाहर छोटे नर्सिंग होम्स में या छोटी जगह पे नहीं हो सकता है. तीसरा द इक्विपमेंट्स. ये तीनों चीजों की वजह से हम लोग यहाँ पे सक्षम है ऐसे केसेस करने के लिए. फर्दर जो हमारी जनरल गैस्ट्रो सर्जरी एंड जीआई एंड इपिडोबिलियरी सर्जरीज की जो टीम है जिन्होंने जो ये काम किया है वो आपको केस के बारे में ज्यादा समझाएंगे. बट with the remarks I'm telling you that we have to be very particular about what we are doing and what we need to do, and that is why we have invited you for this case. Thank you.
previous speakers have told you that this surgery is not a routine surgery. I just want to make some few points regarding the procedure. See, this is not a routine hernia surgery. जो हम सुनते हैं कि hernia का operation हुआ. This is not a simple hernia surgery. This can be known by the fact that hernia surgeries तो 200 years से हो रहा है. बट ये लेवल का सर्जरी आज से 10 इयर्स के पहले वर्ल्ड में कहीं भी नहीं हो सकता था, कहीं भी नहीं, नॉट इवन इन यूएस और ऑस्ट्रेलिया और एनीवेयर. ये टेक्निक्स ही अभी डेवलप हुई हैं और आज इतने शॉर्ट टाइम में हम वो टेक्निक्स और वो सर्जरीज यहाँ पे कर रहे हैं. जहाँ तक हमें नॉलेज है, नवी मुंबई में ऐसा सर्जरी पहले नहीं हुआ है, पूरे नवी मुंबई में किसी भी हॉस्पिटल में, इतने बड़े बड़े हॉस्पिटल होने के बाद, नॉट इवन इन अपोलो हॉस्पिटल. उसके अलावा बहुत इंपॉर्टेंट बात यह है कि पेशेंट जो है, शी इज अ वेरी एल्डरली फीमेल, 75 इयर्स उनका एज है. वो पेशेंट्स में ऐसी सर्जरी अटेम्प्ट करना और ऐसी सर्जरी सक्सेसफुली करना, दैट इटसेल्फ इज अ वेरी बिग माइलस्टोन. क्योंकि नॉर्मल ऑपरेशन के लिए भी 75 ईयर ओल्ड लेडी इज अ रिस्की पेशेंट, बट इतना मेजर ऑपरेशन के लिए देयर इज सम 3-4 स्टेप सर्जरी. सर्जरी ही अकेला इंपॉर्टेंट नहीं है. सर्जरी के पहले पेशेंट को सर्जरी के लिए तैयार करना उतना ही इंपॉर्टेंट होता है जितना इंपॉर्टेंट सर्जरी होता है, और उसके बाद पेशेंट का ध्यान रखना ताकि पेशेंट को कोई प्रॉब्लम ना हो, दैट इज इक्वली इंपॉर्टेंट. सो प्री ऑप, इंट्रा ऑप एंड पोस्ट ऑप, they all are equally important things for this lady especially. I would just like to mention 3 technical things जो कि हमने plan किया था. So as soon as we have seen the patient, first and foremost we have admitted her to prepare her for the surgery. Once the patient was admitted, we had evaluated everything, the heart conditions, lung conditions, how will she tolerate the procedure. We have shown the patient to the anesthesia doctors. It's a multidisciplinary thing. Anesthesia doctors, chest physician doctors, everybody was involved in the procedure. Then we did the CT scan of the abdomen, देखने के लिए what is the exact situation and how we need to plan the procedure. CT scan में हमको we got to know that there is a big defect with all the intestines outside, as sir told. So the first and foremost thing was to relax the muscles, because the natural pull of our muscles is away. That is why a small hernia becomes bigger with time. Because the muscles are pulling it away. So when we cough or we go about our routine work, there's a away pull. So small defects becomes big over time. And in this patient, already muscles were very weak because of her age and multiple surgeries in the past. That's why the defect became so big in period of 2-3 years. Alright. So we did a CT scan to check what is the situation inside, how much intestine is outside. जो पेट का उनका वॉल्यूम था, जो abdominal cavity volume, it was very less. More organs were outside than inside. Alright, so first we have to build that volume. So वो volume build up करने के लिए सबसे important है उनका muscles completely relaxed रहना. So for that reason we have given Botox injections in all the muscles of the abdomen. उससे over a period of 2 weeks patient के muscles एकदम relax हो गए और वो surgery के लिए एक तरह से ready हो गए. After that we have to stretch the muscles. So to stretch the muscles, we create something known as a progressive pneumoperitoneum. मतलब multiple times patient को ऑपरेशन थिएटर में लेके अंदर पे गैस से इन्फ्लेट करना पड़ता है पेट को, तब वो मसल स्ट्रेच होते हैं. So over a period of 7-8 days वो प्रोसीजर किया गया, जिससे बहुत सारा मसल्स अच्छे से स्ट्रेच हुआ और पेशेंट एक तरह से सर्जरी के लिए रेडी हुए. अदरवाइज डायरेक्टली सर्जरी इसमें अटेम्प्ट करना इज अ क्राइम. We cannot do that. So it's all protocol based nowadays. No doctor or no sensible surgeon will act according to his whims and fancies. It's all guideline based. There are international set guidelines that if a problem is certain way, we have to act a certain way. We have to treat it in a particular way. So according to all set international protocols, we have done that procedure, and the final surgery was done. It took around 4 hours to perform the complex surgery, and it went on well, uneventfully. A patient remained stable throughout the surgery. In this, the criticality is even one step should not go wrong. It is such a critical procedure for a 75-year-old lady. So all the 3 steps were performed meticulously and taking great care not to put patient in any danger. Okay. After the surgery finished, she was monitored for 3-4 days post-operatively. She recovered very well.
she recovered better than our expectations, I would say. Alright, so after a period of 4-5 days, she was eating normally, walking around normally, and she was so happy. Even we became so happy after seeing her. If any patient gets treated successfully, she was so scared to death when she met us for the first time. She was so scared. She was thinking, she had doubt on us also that whether we will be able to cure her or not. Anybody, if you get surgery 3-4 times and then again you meet one more person, only patient was a bit positive because her son was a bit supportive. That is why patient underwent the surgery, and luckily, touch wood, everything went on so well. All the hospital team is very equipped with all the material which we required. Nothing we need to call from outside. We did not need anything which was not available here, which is important. Such surgeries we cannot attempt at a small center. Our center head sir and regional director sir are so helpful. Whatever needed was made available immediately. And the ICU setup, everything, the anesthesia doctors were so helpful. They kept patients stable throughout the procedure. We were just the surgery part, but credit goes to each and every sister, each and every doctor, and each and every person who took care of the patient, including all the hospital administration. 75 वर्षीय महिलेच्या हर्नियावर यशस्वीरित्या उपचार झालेले आहेत, तर त्या महिलेची तब्येत सध्या कशी आहे? आता ती महिला सगळं नॉर्मल काम करते आहे. तिचं जे काय अगोदर जे करत होती घरचं सगळं जे काय म्हणजे कुकिंग म्हणा किंवा नॉर्मल चालणं फिरणं म्हणा ते सगळं ते नॉर्मल करते. अशा प्रकारच्या हर्नियाचे उपचार यापूर्वी किंवा ऑपरेशन यापूर्वी झाले होते का? इथे एवढ्या मोठ्या डिफेक्टचा म्हणजे एवढा जो साईज होती एवढ्या साईजचा कुठेच इथे नवी मुंबईला झालेला नाहीये. म्हणजे हे जे 18-20 सेंटीमीटरचा जो गॅप होता आणि जी आतडी पूर्णच्या पूर्ण बाहेर होती असल्या साईजची हर्निया सर्जरी कुठे झालेली नाहीये. साधारणतः हा जो हर्निया हा प्रकार आहे हा कशामुळे होतो आणि ती जी महिला आपल्याकडे आली ही कुठून आली होती आणि तिच्यावर कशा प्रकारे उपचार केले? ती पेणवरून आलेली. तिचं अगोदर अलिबागला आणि दुसऱ्या त्याच्या अगोदर अजून एक ठिकाणी ऑपरेशन झालेलं होतं आणि ती नंतर मग आमच्याकडे ओळखीने आलेली होती. तर आम्ही तिला सगळं एक्सप्लेन केलं अगोदर. याचं मेन कारण असतं की स्नायू कमजोर होतात. जसं वय वाढतं तसं स्नायू कमजोर होतात किंवा मग अगोदरची जी शस्त्रक्रिया झालेली असावी अगोदर ज्याच्या कारणाने जसं ते स्नायू वेगळे होऊन जातात आणि जसं सरांनी सांगितलेलं की स्नायू असे बाजूला खेचले जातात. त्याच्यामुळे थोडा जरी गॅप असेल मध्ये आणि जर पेशंटने जर काळजी घेतली नसेल त्यावेळेला ट्रीटमेंट घेतली नसेल तर ते गॅप तो वाढत जातो. तो डिफेक्ट असतो तो वाढत जातो आणि हळूहळू तो जास्त होतो आणि मग सांगितलं की 10 वर्षानंतर ऑपरेशन जे असं झालेलं आहे तर काय कॉम्प्लिकेशन आले आणि ऑपरेशन करताना काय टास्क होते? ऑपरेशन तेच सांगितलं ना मी की मोठा जो गॅप असतो ना मध्ये आणि आतड्या जेवढ्या बाहेर असतात तेव्हा आतड्या आतमध्ये जर पोटाच्या आतमध्ये जर घालायचं असेल त्याचं व्हॉल्यूम कमी असतं. जरा स्पेस नसते, जागा नसते तेवढी. त्याच्यामुळे तेवढ्या जर आतड्या जे बाहेर असतात आणि सडनली आपण स्नायूच्या आतमध्ये घातलं तर पोटाचं जे आवरण असते त्याला आवरण दिल्यानंतर सडनली त्या पेशंटला श्वासोश्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. ते फुफ्फुसावरती प्रेशर येतो किंवा आतड्याला आतमध्ये जर आपण ढकलतोय आतमध्ये स्नायूचं त्याला आवरण देतोय जे आवरण नसते. आता 18 सेंटीमीटरचा गॅप होता सडनली आपण आतमध्ये पोटाच्या आतमध्ये त्याला ढकलतोय आणि ती स्पेस लिमिटेड असते. त्याच्या कारणाने आपण हे जे प्रोग्रेसिव्ह न्यूमोपेरिटोनियम म्हणतो की त्याला पेशंटला सवय होऊ दे त्यासाठी आपण त्याला आतमध्ये गॅस भरला थोडे दिवस. त्याच्यामध्ये ते स्नायूज थोडे स्ट्रेच करून घेतले, त्याला इंजेक्शन दिलं, स्नायू रिलॅक्स होण्यासाठी त्याला इंजेक्शन दिले. हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपल्याला हे प्रिपरेशन लागतं. आपण जर समजा म्हटलं की आत्ताच आपण डायरेक्टली ऑपरेशन करणं असं नाही होत कारण ते फेल झालं. तसं त्या लोकांनी अगोदर केलेलं होतं त्याच्यामुळे ते पेशंट परत त्याला परत होत होतं. त्याच्यामुळे आपल्याला हे प्लॅन करून 3-4 वेळा त्याला प्रोसिजर करून पेशंटला रिलेटिव्हला समजावून त्याप्रमाणे आपण त्याला प्रोसिजरला घेतलेलं होतं. या महिलेला कोणता त्रास होत होता आणि हा जो ऑपरेशन होतो हे आव्हानात्मक होतं का? डेफिनेटली आव्हानात्मक होतं कारण हिला चालायला त्रास होता. तुम्ही बघितले तर साईज जी होती ती एवढी साईज असताना जेव्हा त्या आतड्याच बाहेर होत्या तिला पोटात एवढ्या कळा यायच्या मध्ये उलट्या व्हायच्या, संडासला त्रास व्हायचा, पोटात दुखायचं, खाल्ल्यानंतर तिला पोट जेवण जिरत नव्हतं
आणि चालायला पण त्याला त्रास होत होता. काही समजा काय खाली उचलायचं असेल किंवा दुसरं काही काम करायचं असेल म्हणाला, पोटात दुखायचं. त्याच्यामुळे मग तिला जेव्हा आपण आपल्याकडे आणलं तेव्हा आम्ही सगळं समजावलं की असं असं आहे की एका वेळेचा प्रोसिजर नाही आहे, कारण एवढा मोठा गॅप आहे. जेव्हा आपण सिटी स्कॅन केला तेव्हा आपल्याला समजलं की 18 सेंटीमीटर जो गॅप आहे, म्हणजे तुम्ही विचार करा 18 सेंटीमीटर तेवढा गॅप होता आणि त्याच्यामधून ती आतड्या पूर्ण बाहेर आलेल्या. हर्नियाची जी साईज होती जवळजवळ ती पोटाची साईज बघितलं ना तुम्ही, जवळजवळ 30-40 सेंटीमीटरची तेवढी ती जागा होती जी आतमध्ये पूर्ण आतड्या बाहेर होत्या, पोटाच्या बाहेर होत्या ऍक्च्युली. आणि तो तेवढा 30-40 सेंटीमीटरचा जो आतड्याचा जो घेर होता तो पूर्ण पोटाच्या आतमध्ये घालायला तेवढा व्हॉल्यूम पाहिजे. कारण पोटाची साईज शेवटी कसं असतं, आपलं आता समजा प्रेग्नेंट लेडी आहे, ते त्याचं युट्रस हळूहळू वाढतं, तेव्हा जेव्हा ते हळूहळू वाढतं तेव्हा आपल्याला स्पेस तयार होते, स्किन स्ट्रेच होते. जवळजवळ हळूहळू जसं होतं तर स्किन स्ट्रेच होतात, पण ते स्नायू पण तसे स्ट्रेच होतात. आता प्रेग्नन्सीमध्ये काय होतं की ते सगळे स्नायू असे पूर्ण वेगळे होत जातात. तसंच तिचं झालं होतं की ते स्नायू पूर्ण साईडला गेलेले होते आणि मध्ये जो गॅप होता तो 18-20 सेंटीमीटरचा गॅप होता आणि त्याच्यामध्ये फक्त चामडी होती. आतड्याच्या वरती जे त्याचं आवरण होतं फक्त चामडीचं होतं, स्नायू बिलकुल नव्हते. शस्त्रक्रियेपूर्वी तिला ज्या वेदना होत होत्या त्या शस्त्रक्रियेनंतर काय त्यात फरक पडला का? पूर्ण शून्य. तिचं आणि नातेवाईकांचं काय म्हणणं आहे? ती एकदम खुश आहे, ती एकदम हसत गेली आणि ती आता म्हणते की मला सगळं आता नॉर्मल तिचं काम ती खर्च करू शकते, जी ती अगोदर करत नव्हती. आता तिचं जेवणाचं तिची ॲपेटाईट पण वाढलेली आहे, भूक पण वाढलेली आहे, जेणेकरून ते सगळं नॉर्मल खाते आहे, तिचं मोशन्स पण नॉर्मल होते, शौचालय पण नॉर्मल होते तिचं. त्याच्यामध्ये आता एकदम खुश आहे. मी तिला योजनेद्वारे आम्ही त्याचं ऑपरेशन केलेलं आहे. पेशंटकडून एकही पैसा आम्ही घेतलेला नाहीये. तिला विनामूल्य तिचं पूर्ण ऑपरेशन झालेलं आहे. जे काय आपण 3-4 वेळा तिला ऍडमिट केलं, प्रत्येक वेळेला तिला पेशंटकडून एकही आपण पैसा घेतलेला नाहीये. सगळं सेंटर हेडनी आणि सरांनी एवढी मदत केली की सगळ्याच्या सगळं तिला विनामूल्य झालं आणि त्याच्यासाठी पण पेशंट एकदम खुश होता. त्याला कुठलेही, कारण ते जसं सांगितलं मी, इंजेक्शनची कॉस्टच एवढी होती, एवढे महागातले इंजेक्शन होते, ती एवढी अफोर्डिंग होती की एवढी तिला दुसरीकडे पण ते गेली असती तर तिचा जवळजवळ 4-5 लाखाचा खर्च आला असता. आम्ही तिला पूर्ण फ्रीमध्ये करून दिलेले.